गेल्या 12 वर्षापासून आर्थिक क्षेत्रात स्वतःच्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या आणि सातत्यानं ग्राहक व सभासदांच्या हिताची भूमिका घेणाऱ्या आणि खऱ्या अर्थानं अनेकांच्या जीवनाचा आधार बनलेल्या आधार मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची 12वी वार्षिक सर्वसाधारण सभा अंबाजोगाई येथे स्वतःच्या उभारण्यात आलेल्या मुख्यालयात घेण्यात आली। या सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी आधार मल्टीस्टेटचे चेअरमन ॲडव्होकेट सुनील सौंदरमल हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त प्राध्यापक डी.जी. धाकडे सर, अंबाजोगाई शाखेचे स्थानिक सल्लागार ॲडव्होकेट किशोर गिरवलकर, माजलगाव परिसरचे संपादक प्रदीप कुलकर्णी, माजलगाव येथील सिद्धेश्वर महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉक्टर कमलाकर कांबळे, अशोक गोपाळ यांची उपस्थिती होती। या सर्वसाधारण सभेला संबोधित करताना आणि मल्टीस्टेटच्या यशस्वी वाटचालीची माहिती देताना चेअरमन ॲडव्होकेट सुनील सौंदरमल म्हणाले की आधार मल्टीस्टेटनं सातत्यानं समाजातील आर्थिक दारिद्र्य संपवून महापुरुषांनी सांगितलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न केला आहे। समाजामध्ये सर्वांना समान न्याय व समान संधी आणि एका प्रवाहात आणण्याचा प्रयत्न मल्टीस्टेटच्या माध्यमातून सुरू आहे। सर्वप्रथम आधार मल्टीस्टेट हा या वर्षी 12व्या वर्षी 100 कोटीचा व्यवसायाचा टप्पा आम्ही पूर्ण केलेला आहे आणि म्हणून या 100 कोटीच्या व्यवसायाच्या परिवारामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। 100 कोटीचा व्यवसाय आणि 2 लाख सभासदांचं पाठबळ या संस्थेला लाभलेलं आहे आणि अशा केवळ 12 वर्षामध्ये 35 वेगवेगळ्या पुरस्काराने सन्मानित झालेले आधार मल्टीस्टेट या आधारचा वार्षिक अहवाल मी आपल्या समोर सादर करत आहे। आता शेवटचा टप्पा आहे नफा। अहवाल सालामध्ये संस्थेला एकूण 21,08,00,000 रुपयाचा नफा झालेला आहे आणि सांगतो की मी कटिबद्ध राहील आणि मला फक्त आता महाराष्ट्र जिंकलाय, मला देश जिंकायचा आहे। ही संस्था समाजातील प्रगत घटकाच्या सहकार्यानं उभी आहे, तर त्यांचंच आर्थिक सहकार्य घेऊन गरीब, गरजू, होतकरू आणि कौशल्य अंगी असणाऱ्या व्यक्तींना देण्याचा प्रयत्न आहे। प्रत्येकाला जीवनात उभं टाकत असताना मदतीची गरज लागते, ती गरज पूर्ण करण्याचं काम आधार मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीनं सातत्यानं केलं आहे। मल्टीस्टेटच्या सर्व सभासदांना सन 2023-24 या आर्थिक वर्षात सभासदांना 5% लाभांश देण्यात येणार असल्याचं सांगितलं। संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी, ग्राहक, सभासद व हितचिंतकाच्या सहकार्यानं संस्थेला आजपर्यंत राज्यभरातील आणि देशभरातील 36 नामांकित पुरस्कारानं सन्मानित करण्यात आला आहे। ही एक मोठी जमेची बाजू आहे। संस्थेनं सातत्यानं व्यापक दृष्टीनं विचार केलेला आहे, त्यामुळेच आपण गरुड झेप घेतलेली आहे असं सांगत सर्व विभागाचा आढावा घेतला। या वार्षिक सर्वसाधारण सभेचं सूत्रसंचालन संस्थेचे अधिकारी अशोक डोंगरे यांनी केलं। या कार्यक्रमाच्या प्रारंभी अशोक डोंगरे, सौ ज्योती साळवे, सौ सीमा मुळे यांनी सुंदर असं स्वागत गीत सादर केला। त्याचप्रमाणे आधार मल्टीस्टेटचे सहकारातील योगदान या विषयावर पथनाट्य सादर केलं। या पथनाट्याला उपस्थित सभासदांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला। यावेळी प्रदीप कुलकर्णी, डी.जी. धाकडे, ॲडव्होकेट किशोर गिरवलकर, डॉक्टर राहुल धाकडे, डॉक्टर कमलाकर कांबळे, शीलाताई डोंगरे आदींची समयोचित भाषणं झाली। या वार्षिक सर्वसाधारण सभेत माजलगाव परिसरचे संस्थापक संपादक तथा लेखक प्रदीप कुलकर्णी यांना नुकताच साहित्य रत्न हा पुरस्कार मिळाला, त्याबद्दल सन्मान सत्कार संस्थेच्या वतीनं करण्यात आला। त्याचबरोबर सेवानिवृत्त प्राचार्य डॉक्टर कमलाकर कांबळे यांना सुद्धा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचाही आधारच्या वतीनं सत्कार करण्यात आला। आधार मल्टीस्टेटच्या वतीनं उत्कृष्ट कार्य करणारे वसुली अधिकारी तथा कर्ज अधिकारी भीमराव जाधव व धारूर शाखेचे शाखा अधिकारी प्रफुल्ल ओहाळ यांचा सत्कार करण्यात आला। प्रास्ताविक संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय राऊत यांनी केलं, तर आभार प्रदर्शन गोविंद आकुसकर यांनी केलं। या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले। या सर्वसाधारण सभेला आधार मल्टीस्टेटचे सर्व सभासद, ग्राहक, हितचिंतक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते।
वार्ता युट्यूब न्यूज करिता परमेश्वर गित्तेसह संभाजी मस्के, अंबाजोगाई, जिल्हा बीड.